गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इकडे सकाळ सकाळी छान अशी देवपूजा केली आणि त्यानंतर वळले किचनकडे. तर म्हटलं चला आज टिफिनला काय करायचं. तर आज की नाही मी मस्त अशी वांगे करणार आहे, भरून करणार आहे. तर म्हटलं चला वांगी वगैरे इकडे आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर वांग्याची जी देठं असतात ना तर ती थोडी थोडी काढून घेणार आहे. तर म्हटलं त्याच्या आधी ना इकडे हा भाजीपाला बघा. आता हा भाजीपाला की नाही आहोंनीच आणला होता, त्यामुळे मला अजिबात आवडलेला नाहीये. कारण हा जो पत्ताकोबी आहे ना तो अजिबात आवडलेला नाहीये, खराब आणलेला होता, वरची सगळी पानं खराब होती. तर म्हटलं ठीक आहे चला भरता येईल व्यवस्थित. नंतर त्यामध्ये एक बटाटा पण घालणार आहे मी. तर इकडे आता वांगींना मध्ये असे चिरा करून घेतल्या दोन आणि मीठ वगैरे लावलं त्याला आणि हळद घातली. त्यानंतर बटाटा पण थोडासा मोठेच तुकडे मी कापून घेतले होते, एकदम बारीक तुकडे वगैरे नव्हते केले. आणि वांगीना खूप जास्त खात नाही आमच्याकडे, त्यामुळे मग मी 3च वांगी घेतलेली होती आहोंच्या टिफिन पुरता आणि एखादं उरलं तर मला होतं. मुलं पण खूप जास्त खात नाही त्यामुळे. तर तेलात आपण ते परतून घ्यायचंय. त्यानंतर इकडे ना ऑर्गॅनिक हे पीनट आणलेले होते, म्हणजेच शेंगदाणे. तर म्हटलं बघूया आता याला वापरून बघूया म्हटलं, तर याचंच आता भाजून वगैरे मी त्याचा शेंगदाण्याचा कूट वगैरे करणार आहे. तर जास्त काही फरक नसतो, आपले जे नेहमीचे शेंगदाणे असतात ना तसेच दिसतात. पण आता बघू म्हटलं टेस्ट वगैरे कसं आहे आणि रेट पण काही जास्त फरक नसतो. तर इकडे आता कढीपत्ता दिलाय फोडणीला, जिरे मोहरी घातली, त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण घालून छान असं वाटण तयार केलं होतं ते घातलं. कोथिंबीर घातली होती, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट पण घातलंय मी अर्धा चमचा आणि हळद घातलीये. छान परतून घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तर एक मोठा टोमॅटो घातलाय मी त्यामध्ये. टोमॅटो छान असा मऊसूत झाला की त्यामध्ये आपल्याला दाण्याचं कूट घालायचं आहे. दाण्याचं कूट पण छान असं परतून घ्यायचं आपल्याला. आणि त्यानंतर आपण जे वांगी हे केलेली होती ना तेल आणि मिठामध्ये हळद घालून, तर ती घालायची आपल्याला. पण आधी वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे मी, म्हणजे मग छान परतून जातं ते आणि खाली लागणार पण नाही कढईला, त्यासाठी. तर इकडे आता थोडं पाणी घालून त्याला अजून थोडा वेळ परतून घेते तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये वांगी घालणार आहेत. तर आता छान परतत आले, तेल पण सुटत आले तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर वांगी घातलेली छान त्यामध्ये परतून घ्यायची आपल्याला आणि त्यात मग गरम पाणी घालायचं आपल्याला. आपल्याला हवा तेवढा सारा पण करून घ्यायचा आहे. छान अशी भाजी रेडी होऊन जाते आणि खूप छान लागते. तर पोळीसोबत किंवा मग भातासोबत आपण खाऊ शकतो आणि भाकरीसोबत तर एकच नंबर लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि या पद्धतीने. आणि आपण अशी अगदी कमी रसा करायचा असेल ना तर पाणी थोडं कमी घालायचं. फक्त वांगी थोडीशी ऑलरेडी शिजलेली असतात तेल मिठात, त्यामुळे भाजीत काही खूप जास्त शिजवायची गरज नसते. तर तशी पण छान लागते. पण आमच्याकडे थोडासा सार खाल्ला जातो, त्यामुळे मग मी सार केला होता थोडा आणि मग खूप छान अशी टेस्टी भाजी होती. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इकडे आता तेच माझं चाललं होतं टिफिनचं आणि म्हटलं चला टिफिन वगैरे पण रेडी करून घेऊया. त्यानंतर मग चपात्यांची कणिक केली, चपात्या पण करून घेतल्या आणि म्हटलं चला आता वरून उकळी आली की वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. मग 2-3 मिनिटं उकळलं की भाजी आपली रेडी होऊन जाणार आहे. आता ना पाऊसच चालू आहे 2-3 दिवसापासून, त्यामुळे बाहेर जाणं काही जास्त होत नाही. तर ऑनलाईनच यांनी थोडेसे फ्रुट्स मागवले होते, म्हणजे ऍक्च्युली ते उपवासाच्या दिवशीच मागवले होते. पण आम्ही त्या दिवशी काही ते खाल्ले नाही आणि म्हटलं बघूया आता. तर यांनी ना आंबे मागवले होते. तर ह्या बॉक्समध्ये आंबे होते आणि मागवले 2 होते, पण आंबा एकच आला होता आणि ते चुकलं आमचं. त्या दिवशी आम्ही उघडून नव्हतं बघितलं, त्यामुळे लक्षातच आलं नाही. पण असं काहीसं होत राहतं ऑनलाईनचं आणि त्यामुळे काही खरं नाही बाबा म्हटलं. तर चुकलं की आणलंच बघायला पाहिजे होतं. म्हटलं चला ह्या बॉक्सला हे जे आहे ना आजूबाजूचे त्याचे कव्हर, तर म्हटलं चला ते काहीतरी कामात येतील आणि ते काढून टाकले मी आणि मला ठेवून घेतले, काहीतरी क्राफ्ट वगैरे करायला कामात येतील म्हटलं. त्यानंतर आहोंचा टिफिन पॅक केला आणि ते निघाले ऑफिसला. आणि मला थोडं शूट करायचं होतं, कारण तुमच्यासाठी एक छान असा व्हिडिओ घेऊन येणार आहे मी आणि त्याचंच माझं चाललं होतं शूट दुपारच्या वेळी. त्यानंतर लाईट्स वगैरे मी सगळे ऑन केले होते शूट करण्यासाठी आणि तेच आता म्हटलं चला आवरून घेऊया. संध्याकाळची वेळ होती, खूप जास्त वेळ नव्हता झाला, 5 वाजले होते, त्यामुळे म्हटलं चला आवरून घेऊया. आणि हो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.